fifth video in question tag. Already we have seen the 4 videos and 13 rules. Let us see today rule number 14. What is the rule? Let us see now. जर वाक्य इंट्रोडक्टरी देअर ने सुरू होत असेल तर क्वेश्चन टॅग मध्ये देअर हाच करता ठेवला जातो. इफ द सेंटेन्स स्टार्ट्स विथ देअर, then while adding a question tag, in question tag also we use the same subject, that is there. म्हणजे वाक्याची सुरुवात जर आपली there ने होत असेल तर क्वेश्चन टॅग ॲड करताना त्या क्वेश्चन टॅगचा करता सुद्धा देअरच असला पाहिजे. नाहीतर आपण मागे नेम पाहिलेला होता, वाक्याचा करता हा प्रॉपर नाउन किंवा कॉमन नाउन कोणताही असला तरी त्याला क्वेश्चन टॅग जोडताना प्रोनाउन वापरावे लागते, सर्वनाम वापरावे लागते असं आपण पाहिलेलं होतं. आणि वाक्याचा करता जर धिस किंवा दॅट असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये इट वापरावे लागते. वाक्याचा करता जर दीज किंवा दोज असेल तर क्वेश्चन टॅग जोडताना दे असा करता वापरावा लागते. असे अनेक नियम झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत की जर वाक्य इंट्रोडक्टरी देअरने सुरू होत असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये देअर हाच करता ठेवला जातो. फॉर example, there are 7 days, there are 7 days in a week. Add a question tag. There are 7 days in a week. Actually it doesn't have any meaning. आता there ला काही फार विशेष अर्थ नाही, फक्त एक इंट्रोडक्टरी आहे, एक डमी सब्जेक्ट म्हणून वापरलेला आहे. There are 7 days in a week. याला क्वेश्चन टॅग जोडताना कॉमा द्या आणि there are 7 days प्लुरल सब्जेक्ट आहे म्हणजे there are आहे. R प्लस नॉट मीन्स aren't, आर प्लस नॉट आरंट आणि सब्जेक्ट हाच ठेवला पाहिजे. आरंट देअर. देर आर 7 days इन अ वीक. आरंट देअर. सेकंड एक्झाम्पल, देर इज किंवा देर वॉज नॉट अ सिंगल गर्ल इन his class. There was not a single girl in his class. Was plus not becomes wasn't and subject remains there. Wasn't there in this way. There is no meaning in his talking. There is no meaning in his talking means whatever he talks that's meaningless. There is no meaning and so there is no meaning. This is the negative sentence. So is there. Is there. There is no meaning in his talking. Is there. This is the rule. Okay, let us see now rule number 15. याचा पुढील नेम असा आहे, जर वाक्यामध्ये ओनली असेल तर वाक्य अफर्मेटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो त्याला जोडल्या जाणारा क्वेश्चन टॅग हा नेहमी अफर्मेटिव्हच असतो. तर तो नेम आपण आता पाहूया. ओके, लेट अस सी द एक्झाम्पल ऑफ दिस रूल. व्हॉट इज द रूल? जर वाक्य ओनलीने सुरू होत असेल तर वाक्य होकारार्थी असो की नकारार्थी क्वेश्चन टॅग हा नेहमी होकारार्थीच असतो. म्हणून एक होकारार्थी वाक्य घेऊया आणि एक नकारार्थी वाक्य घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल, देर आर ओनली फ्यू मिस्टेक्स in his writing. There are only few mistakes in his writing. Only is used. Are there? Question mark. Only positivity
isn't enough, only positivity isn't enough, फक्त सकारात्मकता हीच पुरेशी नाही, only positivity isn't enough, is it पॉझिटिव्हिटी आहे म्हणून आपण इज इट वापरलं. लेट अस से द नेक्स्ट रूल अँड बिफोर saying this is the 15th rule, I will say this is the first because the type of sentence is different. हा प्रकार वाक्याचा वेगळा आहे, हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा प्रकार आहे. तसे वाक्याचे 4 प्रकार आहेत, अगोदरच सांगितलेले आहेत आणि 4 पैकी 2 प्रकारच्या वाक्यांना क्वेश्चन टॅग जोडला जातो. आतापर्यंत पाहिलेले हे सर्व स्टेटमेंट्स होते आणि हा जो नियम आहे, पहिला नियम देतो मी इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच आज्ञार्थी वाक्य होत. आज्ञार्थी वाक्य म्हणजे कसे असतात? ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या पहिल्या रूपाने सुरुवात होते त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. म्हणजे अशा वाक्याची सुरुवात कधीही कर्त्याने होत नाही. जसं राईट समथिंग, ड्रिंक सम वॉटर, टेक मेडिसिन ऑन टाइम, ओपन द डोर, डोंट गो देअर, डोंट शाऊट. म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाने सुरू होणाऱ्या वाक्याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. दुसरा प्रकार आहे डोंटने सुरू होणाऱ्या वाक्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. जर निगेटिव्ह असेल तर त्या वाक्याची सुरुवात डोंटने होते. जसे आपण म्हणतो डोंट राईट एनिथिंग, डोंट डिस्टर्ब मी, डोंट टच द वायर. आणि लेटने सुरू होणारे वाक्य सुद्धा इम्पेरेटिव्ह असतात. लेट हिम गो, लेट हिम कम, लेट मीन्स अलाउ हिम टू डू समथिंग, अलाउ टू डू समथिंग, काहीतरी करण्याची परवानगी द्या. किंवा लेटसने सुरू होणारे वाक्य सुद्धा इम्पेरेटिव्ह असते. म्हणजे लेटस रीड टुडे, लेटस गो फॉर अ वॉक, लेटसने सुरू होणारे वाक्य सुद्धा इम्पेरेटिव्ह असते. या सर्व वाक्यावरून आपल्याला असं कळते ज्या वाक्यातून आज्ञा, विनंती, सल्ला, उपदेश किंवा काहीतरी करण्याची सूचना दिलेली असते अशा वाक्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसची सुरुवात क्रियापदाच्या पहिल्या रूपाने डोंटने, लेटने किंवा लेटसने होत असते. आणि अशा वाक्याला क्वेश्चन टॅग जोडताना एक नियम आहे. तो नियम असा आहे, आज्ञार्थी वाक्य होकारार्थी असो वा नकारार्थी, क्वेश्चन टॅग नेहमी विल यू असा जोडला जातो. हा नेम 10th स्टँडर्डपर्यंत लागू पडतो. कारण का? इथं नियम असा दिला आहे, द सेंटेन्स मे बी ॲफर्मेटिव्ह ऑर निगेटिव्ह वाईल ॲडिंग अ क्वेश्चन टॅग वी हॅव टू यूज ओनली विल यू. इट मीन्स दॅट ओपन द विंडो, विल यू, डोंट ओपन द विंडो, विल यू. म्हणजे नेहमी विल यूच वापरतो. ओपन द विंडो, विल यू. डोंट ओपन द विंडो, दिस इज निगेटिव्ह, देन ऑल्सो विल यू, this is right. But sometimes what happen, if we think somewhat by the upper level, that time we say that if the sentence is positive we can add question tag will you or won't you also. पण थोडं पुढे जाऊन आपण विचार केला तर जर म्हणलं ओपन द विंडो, विल यू राईट आहे, वोंट यू हे सुद्धा राईट आहे. हा नेम इथपर्यंत दिलेला आहे. जसं आपण एखाद्या वेळेला आर्टिकल्स पाहतो आणि आर्टिकल्स पाहताना आपण काय नेम पाहतो, पहिला नेम सुरुवातीला दिला जातो आणि तो नेम असा आहे, जर एखाद्या नामाची सुरुवात व्यंजनाने होत असेल तर त्याच्या अगोदर ए वापरावे. जसं पेन आहे, अ पेन. नाऊन जर काउंटेबल असेल, ते जर कॉमन नाऊन असेल म्हणजे त्याला संख्येत 1 2 3 4 मोजता येत असेल तर आपण ए किंवा ॲन वापरतो. अ पेन, ॲन ॲपल, ॲन एलिफंट असे म्हणतो कारण याला संख्येत मोजता येते. ए किंवा ॲन म्हणजे एक आहे. म्हणजे व्यंजनाने सुरू होणाऱ्या नामाच्या पूर्वी ए वापरावे आणि स्वराने सुरू होणाऱ्या नामाच्या अगोदर ॲन वापरावे. हा नेम बरोबर आहे. पण थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला असा नेम सांगण्यात येतो, त्या नामाची सुरुवात व्यंजनाने झाली का स्वराने झाली हा नेम महत्त्वाचा नाही, ही गोष्ट महत्त्वाची नाही, तर ते व्यंजनाच्या उच्चाराने होते का स्वराच्या उच्चाराने होते त्याच्याप्रमाणे ए किंवा ॲन वापरावे लागते. असा पुढे गेल्यानंतर नेम येतो. जसं आपण ॲन आवर, एच वईवार उच्चार हावर होत नाही, एच सायलेंट आहे, वईवारचा उच्चार होतो म्हणून तिथं वापरतो आपण ॲन आवर. किंवा ॲन यम यल ये, यम म्हणजेच आपल्या स्वराचा उच्चार होतो असा होतो यम. जसं आपण यम यल ए म्हणतो तर याचा उच्चार असा होतो यम.
आणि याचा उच्चार असा होत नाही आणि स्वराचा उच्चार होतो, म्हणून इथं आपण ॲन MLA वापरतो. त्याच पद्धतीने थोड्या पुढच्या स्टेपला गेल्यानंतर आपल्याला इथं सुरुवातीला कन्फ्युजन होता कामा नये. बोथ आर राईट रूल्स. हा दिलेला नेम करेक्टच आहे, परंतु या ठिकाणी आपण असंही म्हणू शकतो, जर दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर विल यू लावलं तरीही बरोबर आहे, वोंट यू लावलं तरीही बरोबर आहे, पण 10th स्टँडर्डपर्यंत विल यू असाच क्वेश्चन टॅग वापरला जातो. तर आपण उदाहरणामध्ये पाहूया. फॉर एक्झाम्पल, आस्क युअर क्वेश्चन्स. आस्क युअर क्वेश्चन्स. तुझे प्रश्न विचार. सरळ सरळ विल यू, याला क्वेश्चन टॅग विल यू असा जोडावा. हे राईट आहे. आस्क युअर क्वेश्चन्स विल यू, आणि पुढे गेल्यानंतर वॉन्ट यू दिलं तेही बरोबर आहे, परंतु आपण हाच नेम आता इथं सध्या फॉलो करूया. डोंट आस्क एनी क्वेश्चन. डोंट आस्क एनी क्वेश्चन. एकही प्रश्न विचारू नको, विल यू. दिलेलं वाक्य निगेटिव्ह आहे तरी परंतु आपण विल यू हा क्वेश्चन टॅग जोडलेला आहे. फॉलो द रूल्स. फॉलो द रूल्स. विल यू. किंवा होकारार्थी वाक्य आहे, फक्त तोंडी सांगलेलं आहे तुम्हाला. होकारार्थी असेल तर त्याला क्वेश्चन टॅग होकारार्थीही चालतो, नकारार्थीही चालतो. होकारार्थी म्हणजे विल यू हा झाला, नकारार्थी म्हणजेच विल प्लस नॉट म्हणजेच वॉन्ट यू. म्हणजे हाही नेम तुमच्या स्मरणात राहिला पाहिजे, म्हणून तेही तुम्हाला लगेच उत्तर देतो. स्टॉप बोस्टिंग अबाउट यू. स्टॉप बोस्टिंग अबाउट यू. तुझ्याबद्दल बढाया मारणे थांबव. विल यू. किंवा वॉन्ट यू, कारण ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. डोंट टच द वायर. डोंट टच द वायर निगेटिव्ह आहे. विल यू. निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याला ॲफर्मेटिव्ह क्वेश्चन टॅग जोडला जातो. याच्याबद्दल तर कसलंच कन्फ्युजन नाही. तर हा एक नेम आहे, राईट डाऊन. तर पुढील नेम असा आहे, जर आज्ञार्थी वाक्यात सक्ती, खरडपट्टी, कान उघडणी करायचे असेल तर विल यूच्या ऐवजी कांट यू असा क्वेश्चन टॅग जोडतात किंवा जोडला जातो. इफ इन द गिवन सेंटेन्स, इफ देर इज फोर्स, इफ समवन इज स्कोल्डिंग द अदर पर्सन, then in such a situation instead of will you we have to use can't you. will you च्या ऐवजी आपण can't you असं म्हणायचं असते. म्हणजे त्या ठिकाणी सक्ती आहे, खरडपट्टी आहे, कान उघडणी आहे, स्कोल्डिंग. आपण एकूण एका दुसऱ्याला म्हणतो काहीतरी असं काही बोलतो की ते थोडंसं त्याला आपण आपल्या अधिकाराने बोलतो आणि त्याची चूक झालेली असते. अशा वेळेला त्याला आपण टाकून बोलतो आणि अशा वेळेला विल यू म्हणण्याऐवजी कांट यू. करू शकत नाहीस का, तुला करता येत नाही का, अशा पद्धतीने आपण वापरतो. पाहूया. फॉर एक्झाम्पल, यूज युअर कॉमन सेन्स. यूज युअर कॉमन सेन्स. सामान्य बुद्धी वापर. सतसत विवेक बुद्धी जी आहे कामापुरती का असेना ती तरी वापर. विल यू म्हणायचं नाही, कांट यू वापरू शकत नाहीस का. यूज युअर कॉमन सेन्स, कांट यू. अशा पद्धतीने एखाद्याने चूक केलेली आहे, साधी गोष्ट आहे, तेव्हा आपण त्याला म्हणतो यूज युअर कॉमन सेन्स, कांट यू. म्हणजे खरडपट्टी काढलेली असेल, कान उघडणी केलेली असेल तर विल यूच्या ऐवजी कांट यू वापरल्या जाते. यूज युअर मॅक्सिमम
ability. यूज युअर मॅक्सिमम ॲबिलिटी. तुझी जी ॲबिलिटी आहे ती पूर्ण वापर, जास्तीत जास्त वापर, म्हणजे आंचोरपणा करू नको. कांट यू, अशा पद्धतीने. यूज युअर मॅक्सिमम ॲबिलिटी. कांट यू. यूज युअर ओन नोट्स. कांट यू. परिस्थितीप्रमाणे एखादा म्हणलं माझ्याकडे बुक्स नाहीत, मी अभ्यास कसा करू, तर ते लगेच पॅरेंटने म्हणलं यूज युअर ओन नोट्स. कांट यू. अशा पद्धतीने त्याला थोडंसं कानउघाडणी केलं. वाय वेस्टिंग युअर टाईम. यू हॅव टू डू सच अ थिंग इन दिस वे. वेन पॅरेंट्स टेल, वेन समवन सिनियर टू अस सेज, दॅट टाइम वी यूज इन दिस वे. इन्स्टेड ऑफ विल यू, वी यूज कांट यू. लेट अस सी द नेक्स्ट रूल. And in this way we have seen the 5th video, and after this we are going to see the next video. And if you have any doubts about this, just you may comment, you may write in the comment box, and I will just complete that or fulfill your requirements in the coming videos. Okay, it's all for today.